महाराष्ट्रामध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे गेल्या एक महिन्यापासून जे महापुरुषांचं अपमान करणं, महाराष्ट्राच्या विचाराला संपवणं, असा हा जो प्रयोग भारतीय जनता पार्टीने राज्यपालासहित सुरू केलेला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो सुरू झालेला आहे, मग कर्नाटक सीमावाद असो, काही गावांना उचकवून गुजरातमध्ये नेण्याचा एक प्रयत्न असो, तेलंगणामध्ये काही गावं देण्याचा प्रयत्न असो, या पद्धतीचा जो वादविवाद निर्माण करण्याचं काम जे सुरू आहे त्या, आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की राज्यातील उद्योग गुजरातमध्ये नेऊन, वेदांतासारखा एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये नेऊन असे अनेक प्रकल्प जे नेले गेलेत, आणि गुजरातच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीची जी पत गुजरातमध्ये संपली होती तिला सुधारण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्राचे उद्योग नेऊन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये सुद्धा मग पोर्ट असतील, त्याच्या बाजूच्या सगळ्या जमिनी असतील, धारावीसारख्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल, आणि मुंबईला सुद्धा तोडण्याचा एक प्रयत्न, केंद्रशासित करण्याचा प्रयत्न, हा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचा 17 तारखेला जो महाराष्ट्र द्रोही लोकांच्या विरोधात जो आमचा विराट मोर्चा आहे, त्याची आज मीटिंग पोलीस विभागाचे आयुक्त असतील, BMCचे आयुक्त असतील यांच्याबरोबर झालेली होती, आणि 17 तारखेला हा मोर्चा राणीबागपासून तर टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसपर्यंत तो मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्यासाठी ही मीटिंग झालेली होती. आपण पाहिलं की काल देशाचे प्रधानमंत्री नागपूरला आले, आणि नागपूरला येऊन ज्या राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना सोबत घेऊन बसले. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जी काही मानसिकता आहे ती मानसिकता स्पष्ट होती आहे. स्वतः अनेकांनी त्याच्यामध्ये आंदोलन केलेत. काही खासदारांनी जेव्हा प्रधानमंत्री महोदयांना भेटलेत, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटलेत, आणि हे सगळं सांगून सुद्धा हे जे चाललेलं आहे याचा विरोध हा मोठ्या प्रमाणात आहे, आणि हा विरोध जनतेच्या भावना आम्ही घेऊन येत्या 17 तारखेला एक मोठं आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये केला जाणार आहे. त्याचप्रमाणे काल प्रधानमंत्री मंडळाकडून एक अपेक्षा आमच्या होत्या की ते शेतकऱ्याबद्दल काही बोलतील. दुसरा महत्त्वाचा, समृद्धी मार्गापासून मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतील वगैरे सगळी कहाणी त्या ठिकाणी सांगण्यात आली. आखरी समृद्धी कोणाची नेमकी झाली त्याचाही विषय आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. पण मूळ प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातले उद्योग नेले गेले, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत. याच महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस यवतमाळ जिल्ह्यामध्ये येऊन मोदीजींनी सांगितलं होतं की मी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आम्ही करणार, स्वामीनाथन समितीची शिफारस आम्ही लागू करणार, अशा पद्धतीचं देशाच्या शेतकऱ्याला आवाहन केलं. आम्हाला काल वाटलं होतं की ज्या पद्धतीनं ईडीचं सरकार आणि केंद्राच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे, शेतकऱ्यांची वाताहत झाली, आणि त्यानिमित्तानं जे स्वतःची मन की बात सांगणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विदर्भात येऊन सुद्धा शेतकऱ्याबद्दल काही बोलतील, पण शेतकऱ्याबद्दलचा एक ब्रश शब्द सुद्धा त्या ठिकाणी काढला गेलेला नाही. आणि म्हणून शेतकरी विरोधी जी BJP धोरण आहे त्याच्याही विरोधातलं एक मोठं आंदोलन आम्ही करण्याच्या मानसिकतेत आहोत. आता उद्या बिझनेस ॲडवायझरची कमिटी होते आहे, अधिवेशन तोंडावर आलेलं आहे. बिझनेस ॲडवायझरी कमिटीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांची वेळ भेटायची नाही, आणि आता ते उद्या भेटलेली आहे, उद्या सकाळी आहे असं कळलेलं आहे. हे अधिवेशन 3 आठवडे व्हावं. विदर्भामध्ये कोरोनाच्या काळात अधिवेशन होऊ शकलं नाही,
देवेंद्र फडणवीसांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेस पावसाळी अधिवेशन हे मुंबईत च्या ऐवजी नागपूरमध्ये घेण्यात आलं आणि नागपूरचा जो विकास मोठा झालेला अशा पद्धतीचं जे चित्र दाखवलं गेलं तर खऱ्या अर्थानं निसर्गानं ते खऱ्या अर्थानं नागपूरचा विकास काय झाला ते त्या दिवशी आपण पाहिलं की महाराष्ट्राचं नागपूरचं विधिमंडळाचं विधानमंडळच पाण्याखाली आलं. तो विकास कसा झाला त्याचं चित्र आपण पाहतो आहे. पण आता खूप वर्षानंतर नागपूरमध्ये हे हिवाळी अधिवेशन होते आहे आणि या अधिवेशनामध्ये नागपूर जो करार जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला त्याप्रमाणे हे अधिवेशन व्हावं आणि तिथले सगळे प्रश्न सुटावेत ही अपेक्षा आहे. 1 आठवडा आणि 2 आठवड्यात नाही, मिनिमम त्यावेळेस तर दोन महिन्याचं हे अधिवेशन व्हावं, पण तरी कमीत कमी 3 आठवड्याचं अधिवेशन व्हावं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. उद्या आमचे CLP नेते ही भूमिका त्या ठिकाणी मांडतील. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही अशी परिस्थिती आहे. राज्याचे उच्चतंत्र मंत्री चंद्रकांत पाटील साहेब त्यांना आम्हाला एकरी बोलायचं त्यांना अधिकार आहे, ते बोलतात. आता जे लोक बघतात आहे की त्यांचं संतुलनच बिघडलेलं आहे ते आपण चित्र सगळीकडे बघतो आहे. पण हे साहेबांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली त्याचं आम्ही ही निंदनीय आहे. हा प्रकार त्याची भूमिका आम्ही तातडीनं मांडली. आमच्या NUCIच्या पोरांनी त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवले, तो अधिकार आहे. कारण की कर्मवीर भाऊराव पाटील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बद्दलचा त्यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना भीक मागून ते त्या काळामध्ये संस्था चालवायच्यात अशा पद्धतीचा उल्लेख आणि ते भीक मागण्याची प्रथा पण त्यांनी दाखवली. त्यांच्या गळ्यामध्ये जो गमछा होता तो गमछा असा सामोर करून ज्या पद्धतीनं ते चित्र दाखवलं गेलं होतं. स्वाभाविक आहे उद्रेक झाला. आखरी भारतीय जनता पार्टीचं महामानवांचा त्यांच्या प्रतिमा त्यांचा विचार संपवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे भडास झाली आणि ज्या कार्यकर्त्यांनी या पद्धतीचं कृत्य केलं त्याचा आमचं समर्थन नाही, पण तो उद्रेक होता हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये पोलिसांना निलंबित केलं. त्याच्यामध्ये एकरी भाषेमध्ये कारण की यांना जी काही गरमी आणि गुरमी सत्तेची माज जो आलेला आहे भारतीय जनता पार्टीला, बाळशास्त्री जांभेकरांच्या बद्दलचाही सुद्धा एकेरी शब्द जे आमच्या मराठी भाषिक पत्रकारितेचं एक सन्मान आहे त्यांनाही सुद्धा एकेरी भाषेत चंद्रकांत पाटील साहेबांनी बोलावं म्हणजे किती सत्तेची या लोकांना माज आलेला आहे याचं दर्शन आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने पाहिलेलं आहे. पत्रकारावर कारवाई केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले. 307, 353 ही गुन्हे आणि हे कुठल्या कार्यालयात नाही झालं, एका कार्यकर्त्याच्या घरी ते होते, त्या ठिकाणी ही घटना झाली. कुठल्या आधारावर हे गुन्हे दाखल, का दहशत निर्माण करतात महाराष्ट्रामध्ये? या पद्धतीचं पोलिसांवर कारवाई, त्याचं निलंबन तातडीने वापस घेतलं पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. पत्रकारावर केलेली कारवाई ही सुद्धा ती मागे घेतली पाहिजे या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नाहीतर भारतीय जनता पार्टीचा जो सत्तेचा माज यांना आलेला आहे ही महाराष्ट्राची जनता, पुरोगामी महाराष्ट्राची, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ही कधी महाराष्ट्राची जनता ही खपवून घेणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि म्हणून आम्हाला कोणाला एकेरी भाषेत बोलायचं नाही, आमचा तो भाग पण नाही. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था आपण पाहिलं की महिलांच्या सुरक्षेसाठी जे काही त्यावेळेच्या केंद्र सरकारने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी जी व्यवस्था निर्माण केलेली होती, निर्भया कांडच्या घटनेच्या नंतर ज्या गाड्या दिल्या गेल्या होत्या त्या आता 50 आमदारांना आणि त्यांच्या नातवापासून तर सुनईपासून तर पोरापासून त्यांना जे संरक्षण आता महाराष्ट्राच्या सरकारने प्रत्येकाला दिलेलं आहे त्याच्यामुळे निर्भया व्यवस्थेच्या गाड्या सुद्धा आता त्या ठिकाणी लावल्या गेलेल्या आहेत हे पण आपण पाहतो आहे. राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? आता गृहमंत्र्यांच्या वतीनं काही लोक वक्तव्य करतात की आघाडी सरकारमध्ये पण दिले गेले होते. आखरी गृहमंत्री कोण आहे आणि कोणी बाहेरचा माणूस बोलतोय त्याच्यामधलं हे चित्र आपल्याला स्पष्ट होतं. आणि म्हणून या पद्धतीचं या पातळीवर सत्तेचा दुरुपयोग ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी करते आहे त्याचा सगळीकडे
निषेध होताना आपण पाहतोय आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की ही कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे आणि ही जी वाचाळवीरांची जी टीम तयार झालेली आहे ही वाचाळवीरांची टीम ही थांबली पाहिजे. नाही तर एकीकडे अग्निवीर चालू आहे आणि एकीकडे वाचाळवीर भाजप निर्माण करते आहे. ही व्यवस्था महाराष्ट्रामध्ये थांबली पाहिजे. जनतेमधला उद्रेक भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे केंद्रातल्या प्रवक्त्यापासून तर खालच्या कार्यकर्त्यापर्यंत आमदारांपर्यंत हा जो वाचाळवीराचा जो प्रकार चालू आहे हे महाराष्ट्रात थांबलं पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. निर्भयाबाबत आपण जे आक्षेप घेतले काँग्रेस राष्ट्रवादीने, चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलंय की जेव्हा महाविकास आघाडी सरकार होता तेव्हा विजय वडेट्टीवार असतील, सुनील केदार असतील, भुजबळ असतील, अजित शेटकर असतील, त्यांच्या ताब्यात या गाड्या होत्या. जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही ते केलं, मग आता तुम्ही आरोप कसा करता? मला वाटतं गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण की मला वाटतं की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कोणी काय बोलावं त्यांच्याबद्दलचं आहे. पण आज या गाड्यांचा प्रकार एवढा ताफाच्या ताफा सगळ्या निर्भया सुरक्षेच्या ज्या वेळेच्या नंतरच्या ज्या गाड्या दिल्या गेलेल्या होत्या ह्या सगळ्याच्या सगळ्या गाड्या या 50 आमदार आणि राज्यातले जे मंत्री आहेत त्यांच्या कुटुंबापर्यंत नातवाला सुरक्षा दिलेली आहे, सुनेला वेगळी सुरक्षा. हे सगळं आता म्हणजे खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे गृहमंत्र्यांनी हे सगळं जाहीर केलं पाहिजे की कोणाकोणाला सुरक्षा दिलेल्या आहेत, कशासाठी दिलेल्या आहेत, काय धोका आहे. आमच्या सुरक्षा काढल्या आम्ही तर तातडीने स्वागत करून टाकलं. किंवा चांगला निर्णय केला आम्ही स्वागत केलं. आम्हाला पण थ्रेट आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागच्या काळात माझे पुतळे जाळलेत, माझ्यावर जीवे मारण्याचा मला त्यावेळेस त्यांनी धमक्या दिल्यात. आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलेलं होतं. पण त्यांनी निर्णय घेतला त्याचं स्वागत केलं. आम्ही काही त्याला अडून नाही बसलो की आमचं काय सुरक्षा कमी केल्यात. आम्हाला नको पण मूळ प्रश्न आहे की राज्याच्या जनतेच्या सुरक्षा ह्या महत्त्वाच्या आहेत. आता राज्यातले मंत्री सुरक्षित नाही, राज्यातल्या सरकारला सपोर्ट करणारे आमदार सुरक्षित नाही, तर मग राज्याच्या जनतेच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आलेला आहे ना. काय चाललंय या महाराष्ट्रात, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. एक प्रश्न असा आहे की नितेश राणेंनी म्हटलंय की जोपर्यंत माझा आमदार निवडून देणार नाही तर मग मी फंड पण देणार नाही, माझा विकास पण. मी तुम्हाला सांगितलं की राज्याचे मंत्री असतील, राज्याच्या सरकारचे आमदार असतील, सपोर्ट करणारे आमदार असतील, त्यांच्या पक्षाचे आमदार असतील, ते लोकांना धमकवताना आपण पाहतोय. ज्याचा उल्लेख आपण केला आता मुंबईमध्ये सुद्धा दिवसा ढवळ्या गणपतीच्या काळामध्ये बंदुकीच्या गोळ्या झाडणारे पण आमदार आपण सत्ता पक्षाचे पाहिलेत. लोकांना धमकवणं, तुम्ही आमचा सरपंच निवडून दिला नाही तर आम्ही तुमच्या गावाची विकास निधी थांबवून टाकणार. आखरी ज्यावेळेस आपण आमदार त्या मतदारसंघाचा असतो त्याला या पद्धतीचं करता येत नाही. पण लोकशाहीमध्ये सत्तेचा माज कसा भारतीय जनता पार्टीला येतो त्याचं दर्शन, हे विराट दर्शन, माझाचं दर्शन हे महाराष्ट्राची जनता बघते आहे. 17 तारखेचा जो मोर्चा आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काय भूमिका असणार आहे? कारण महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, परंतु यामध्ये पुढाकार मात्र उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हे बघा की आखरी महाविकास आघाडीचे ते मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी या 17 तारखेच्या मोर्चाचं नेतृत्व म्हणजे पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दुमत नाही. कारण की आखरी भारतीय जनता पार्टीसारखं हे विषारी हे जहर जे विचाराच्या विरोधात पेरलं जाते आहे त्या विचाराच्या विरोधात एकत्रित लढल्याशिवाय पर्याय नाही. कारण की या राज्याचं नव्हे तर देशाच्या दैवताचा अवमान भारतीय जनता पार्टीकडून ठरवून केलेला जातो आहे. मी ते चंद्रकांत दादा पाटलाला जे काही माझं जे दुखलं, जे काही त्या पद्धतीनं एकेरी भाषेत मला ते बोलले, मी काय बोललो, कर्मवीर भाऊराव पाटील साहेब असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुलेजी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील की त्यावेळेस लोकवर्गणीनं, कारण की बहुजनांच्या मुलामुलींना, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना, गरिबांच्या मुलामुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता.
त्यावेळेच्या पेशवेनं हे सगळं शिक्षण व्यवस्था संपुष्टात आणून विशिष्ट लोकांनाच शिक्षणाचा अधिकार अशा पद्धतीचं हे केलेलं होतं आणि मग यांनी पुढाकार घेऊन त्या काळामध्ये केलं. तर का आज लोकशाही आता पेशवाई नाही आहे, पण भाजप आता सत्तेमध्ये आहे, तर ही पेशवाई राबवते काय? आणि या पद्धतीचं कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचा अधिकार यांना का मिळालेला आहे का? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आणि त्यांनी एकेरी भाषेत आम्हाला उल्लेख केला. आम्हाला त्यांचं काही प्रमाणपत्र नको, आम्हाला एकेरी भाषा बोला, काय बोला, कारण की त्यांना तर सत्ता त्यांच्याजवळ आहे. ते कोणावरही गुन्हे दाखल करू शकतात, काही पण करू शकतात. आता त्या शाहीफेकी करणाऱ्या त्याचा आम्ही पहिल्या दिवशी झालेल्या घटनेच्या तातडीनं 10 मिनिटात मी त्याचा निषेध केला, कारण की महाराष्ट्रात असं होता कामा नये. पण ज्या पद्धतीनं त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले हे कुठल्या आधारावर केले? जनभावना कोणी जागवल्या, त्यांनी कोणी या पद्धतीचा उद्रेक केला, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केले नाहीत? राज्यपालावर काय गुन्हे दाखल केले नाहीत? यांचे मंत्री असतील, केंद्रातले जे यांचे प्रवक्ते आहेत, त्रिवेदी, सुधांशु त्रिवेदी, त्यांनी तर जाहीरपणे सांगितलं की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या 5 वेळ माफ्या मागितल्या. का गुन्हा दाखल होऊ शकत नाही? का नाही केलं याच्यावर गुन्हे दाखल आतापर्यंत या लोकांनी? चंद्रकांत पाटलावर का गुन्हे दाखल करावं नाही? पण सत्तेचा माज आलेला आहे, यांच्या विरोधात कोणी बोलला तरी आम्ही गुन्हे दाखल करू. ही लोकशाही नाही आहे. हे महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, पण या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिले नाही. सरकारच स्वतः या पद्धतीचं पाप महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करते आहे, हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो आहे. आणि ज्या राज्यपालांना पाठीशी घालतात आहेत त्यांना आम्ही आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्यपाल भवनातलेच खूप मुद्दे आम्ही आणणार आहोत की कायदा सुव्यवस्था तिथं कसा बिघडलेला आहे, कसं तिथं चुकीचे कामं होतात आहेत, ती सगळी पेपर आमच्याजवळ आलेली आहेत. आता ती पण भूमिका आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या निमित्तानं राज्यपाल भवनातले, कारण की आम्हाला ते विदाऊट ऑडिट पैसे असतात हे आम्हाला माहिती आहे, पण त्या पैशाचा उपयोग राज्याच्या जनतेसाठी व्हावं, ते कोणासाठी होत आहे, कसा पैसा उधळपट्टी केली जाते, ही पण आमच्याजवळ. आता हे ज्या पद्धतीनं यांनी आमच्या दैवताचा अवमान केला, तर आम्ही त्यांच्या सगळ्या पापाचा भंडार जो आहे तो पापाचा भंडारही आम्ही मांडणार आहोत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सगळे आता आमच्या तयारी आहेत. म्हणून असं या सरकारनं समजू नये की आम्हीच सगळे आहोत. लोकशाही अजूनही जिवंत आहे. लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टी सत्तेच्या जोरावर करते आहे, हे अजिबात महाराष्ट्रात काँग्रेस खपवून घेणार नाही. ही भूमिका आमची आहे. चुकीचं आपल्याला ते प्लेट करतात आहेत. 307चा गुन्हा दाखल नव्हता केला. 307चा गुन्हा 353 ही जे शासकीय कार्यालयामध्ये या पद्धतीनं कुठल्या अधिकाऱ्यांवर या पद्धतीचं काही झालं तर कायदा फडणवीसांनीच तयार केलेला होता. हा फडणवीसाचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं त्यावेळेस मी मुद्दामून त्यांना स्पष्टीकरण देतो. 307चा गुन्हा दाखल नाही केला होता ज्यांनी शाही फेकली होती त्याचा. अटेम्प्ट टू मर्डर कुठल्या नियमात लावला 307? हे काही एका कार्यकर्त्याच्या घरी होते. कार्यकर्त्याचं घर समजा हे शासकीय कार्यालय समजत असेल भाजप, तर मग आता विषय वेगळा आहे. अहो बाजू मांडा ना, तुम्ही तुमची बाजू मांडा, पण न्यायिक मांडा ना. हे काही शासकीय कार्यालयात होते, कमिशनर कार्यालयात होते मंत्री महोदय. मग 353 कशासाठी लावला बाबा? कुठल्या नियमात लावला? कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही पार्टी खायला गेला का काय गेला तो तुमचा भाग आहे, ते जाण्याचा अधिकार आहे तुम्हाला, जा. पण जे गुन्हे दाखल केले आणि जे स्पष्टीकरण तुम्ही अमरावतीशी तुलना करताय त्याचा कुठेही नियम नाही बसत ना. कुठला अटेम्प्ट टू मर्डर झाला त्यांनी बघा, तुम्हीच व्हिडिओला, त्या पत्रकाराचा काय दोष आहे? तुमचं काम आहे, जे होतं आहे त्याला दाखवण्याचं काम तुमचं आहे. तुमच्या पत्रकारावर गुन्हा दाखल कशासाठी केला? बाळशास्त्री जांभेकरांच्या बद्दलचं एकेरी शब्दात बोलायचा अधिकार काय या लोकांना? काय अधिकार आहे? एकेरी शब्दात बोललेच ना, ते तुमचंच व्हिडिओ दाखवत होता. म्हणजे तुम्ही दाखवलं म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत आता?
म्हणून मी तुम्हाला सांगले की महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे का नाही आहे हा आमचा सवाल आहे. आणि भारतीय जनता पार्टीला वाटत असेल की कायद्याचं राहिलंच नाही, आता आम्ही करू जो कायदा, हे काँग्रेस कधी करू देणार नाही. आम्ही कायद्याचं राज्य पुन्हा स्थापित करू. पण ही जी मुजोरी आणि हा माज जो आहे भाजपचा, हा अजिबात खपवून घेणार नाही. ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे. नानाभाऊ, चंद्रकांत पाटलांनी जाहीर माफी मागितली आहे. जे काही विषय झाले आहेत त्यावर पडदा टाकावा, आता विषय संपवा अशी त्यांनी विनंती केली आहे. आमचं कुठेही एक बघा, माफी मागितली त्याचा काही भाग नाही, आम्हाला काही त्याचं हे नाही. पण ज्या पद्धतीनं त्याच्यानंतरचे जे रिॲक्शन आले त्याच्याबद्दल काय. आणि तुम्ही उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहात, तुम्ही एका पिढीला घडवणारे मंत्री आहात. अशा कितीतरी पिढ्या घडवतील तुमच्या धोरणांनी. तुम्ही असं कसं बोलू शकता. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल ज्या पद्धतीनं तुम्ही जे स्टाईलनं सांगत होता, जे तुमच्या गळ्यात जो गमछा होता तो गमछा कसा समोर तुम्ही दाखवत होता आणि भीक भीक शब्दाचा कसा उल्लेख करत होता आणि ते कोणत्या स्टाईलमध्ये करत होता, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला राज्याच्या जनतेला द्यावं लागेल. माफी राज्याची जनता तुम्हाला देणार की नाही देणार हे राज्याची जनता ठरवेल. पण ज्या पद्धतीनं तुम्ही सुधांशु त्रिवेदीचं जे वाक्य, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी म्हणाले, आणि त्यांना कहाणी माहीत नसेल तर मी त्यांना मुद्दाहून सांगतो की शिवाजी महाराज हे दानदाते होते, हे प्रत्येकाला मदत करणारे होते. आणि ज्यावेळेस कुटील डावानी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या त्याच्यात दाबण्यात आलं त्यावेळेस औरंगजेबांना त्यांनी पत्र लिहिलं. पण त्यांनी पत्र हे लिहिलं की मला ही सवय आहे, मला माहीत आहे की तुम्ही सोडणार नाही, पण मला हे दान करायची आहे, त्या दान करण्यासाठी मला सोडा असं म्हटलेलं आहे. कुठलीही माफी मागितलेली नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं सुधांशु त्रिवेदी या पद्धतीनं जेव्हा बोलतो आहे त्यांची मानसिकता काय असेल. काल नरेंद्र मोदीजी स्वतः राज्यात आल्यानंतर राज्यपाल त्यांच्या मांडीशी मांडी लावून बसले, तर भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा त्याच्यात स्पष्ट झाला. त्याच्यामुळे यांच्या माफीच्या मागणीनं आता काही चालणार नाही. जनतेने समजलेलं आहे की पुरोगामी विचाराला पेशवाई संपवायला निघालेली आहे, ही आता राज्याच्या जनतेला कळलेलं आहे. पण पुरोगामी विचार महाराष्ट्राची जनता कदापि संपू देणार नाही. जनता पूर्ण एकत्रित झालेली आहे आणि ही लढाई आरच्या पार या सत्तेचा माज आलेल्या भाजपकडून आता लढाई पूर्ण लढेल आणि यांना सत्तेच्या बाहेर कळेल अशी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने तयार केलेली आहे. कोश्यारी साहब ने अमित शाह जी को चिट्ठी लिखी है कि मुझे आप मार्गदर्शित कीजिए कि मुझे क्या करना चाहिए. देखो, मैं उनकी चिट्ठी से मेरा कोई संबंध नहीं है और मेरे को वो कुछ बात नहीं करना है. मेरा एकदम क्लियर सब्जेक्ट आदरणीय हमारे राज्यपाल महामहिम कोश्यारी जी से यही कहना है कि जिस तरह से राज्यपाल भवन में जिस तरह पार्टी का कार्यालय बीजेपी का आपने बनाया है, ये कोई भी संवैधानिक व्यवस्था में नहीं है. आपके कार्यालय में हमने जब भी मराठी में कहा कि आपके कार्यालय में क्या चलता है उसका पूरा हमने लेखा जोखा अभी इकट्ठा कर लिया है. कैसा खर्चा किया जा रहा है, क्या हो रहा है, कौन अधिकारी कैसे कैसे आपने डेप्यूट किए हैं. लोकसभा का एक उनके समय में जो कमेटी के ये थे वो एक वहाँ का जो एक क्लास 3 का एक अधिकारी को यहाँ पे कैसा बिठाया है, बहुत सारा चीज़ है. हमने पास सब मसाला तैयार है. अब उनकी चिट्ठी मार्गदर्शन करने की तो बीजेपी ऑलरेडी मार्गदर्शन उनको कर रही है, नागपुर से कर रही है कि दिल्ली से कर रही है हमें पता नहीं है. लेकिन जो मार्गदर्शन उनके चल रहा है और उनको इतना राज्य में उद्रेक होने के बाद भी राज्यपाल जी कल प्रधानमंत्री जी के साथ बैठकर हंसी मजाक कर रहे, ये भी पिक्चर पूरे राज्य के, क्योंकि राज्य के जनता के जख्मों पे नमक लगाने का काम इस तरह से बीजेपी जो कर रही है वो सब लोग जनता देख रही है. और उनकी चिट्ठी और उनका मार्गदर्शन उनके तक ही सीमित रहने दो. कोल्हापूरमध्ये एक मोठी घटना पाहायला मिळाली आहे. जे अग्निवीरमध्ये जे मुलं आले होते त्या भरतीमध्ये अग्निवीरच्या याच्यामध्ये भरती व्हायला, त्या मुलांच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टेरॉइडचे इंजेक्शन घेतल्याचं त्या ठिकाणी एकंदरीत त्या प्रकरणामध्ये पाहायला मिळालं आहे. हे कितपत घातक आहे, कारण स्टेरॉइडचं इंजेक्शन हे आपण पाहिलं असेल की जेव्हाचे पोर्ट हे एका व्यक्तिविशेषला देण्याचं काम जे सुरू झालं समुद्री पोर्ट, तेव्हापासून मोठ्या प्रमाणात एकाच पोर्टवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्स येताना आपण पाहतो आहे.
आखरी महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देश या नवीन पिढीला बर्बाद करण्याची एक व्यवस्था केंद्राच्या सरकारच्या आशीर्वादानं सुरू झालेली आहे. आणि म्हणून कोल्हापूरमधली घटनाच नाही तर संपूर्ण देशामध्ये अग्निवीरच्या भरतीसाठी जे काही मुलं मुली जे तयार करतात आहेत त्याच्यामध्ये या उत्तेजक वस्तूचं मोठ्या प्रमाणात इंजेक्शन आणि हे काही इंजेक्शन सापडलं, त्याच्यामध्ये काहीतरी सेवन पण अनेक ठिकाणी केलं जातं, हे पण आपल्याला पाहायला मिळतं आहे. मग हा एवढा ड्रग्स हा आणला जातो कशासाठी, कोणाच्या आशीर्वादाने आणला जातो? नवीन पिढीला बर्बाद करण्याची व्यवस्था केंद्राच्या सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे का? हे सगळे प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलेले आहेत. आणि म्हणून हे कोल्हापूरच नाही तर संपूर्ण देशामध्ये या पद्धतीचं स्टेरॉइड इंजेक्शनच्या माध्यमातून आणि उत्तेजित जे ड्रग्स विदेशातून मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आणले जाते आहे, त्याचा परिणाम देशामध्ये नवीन पिढी भोगते आहे. अनेक कुटुंब बर्बाद झालेले आहेत, हे चित्र आपण पाहतोय. पण हे केंद्राच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं.